नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. विराट कोहली, जॉन एब्राहिम आणि सुनील शेट्टी ह्या तिघांचं एक साम्य काय, आणि बरेच सिनेतारका पण किंवा अभिनेते पण असं म्हणतात की साखर हे पांढरं विष आहे. आणि आपण पण अनेक वेळेला 3-4 पांढऱ्या गोष्टीपासून दूर राहा असं जे सतत सांगितलं जातं, त्यातल्या 2 पांढऱ्या गोष्टी तर आपण नेहमी नित्याच्या आपल्या आहारातल्या आहेत, त्या तुम्हालाही माहिती आहेत. पण अशा वेळेला साखर ह्या विषयावरती स्वतंत्रपणे जर एखाद्याने पुस्तक लिहिलं असेल तर अशा महानीय व्यक्तीची महाराष्ट्राला ओळख करूनच दिली पाहिजे. डॉक्टर अनिल गांधी आपल्यासोबत आहेत. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. सो डॉक्टरांचं हे पुस्तक आहे, साखर गोड पण जीवघेणी. कालच ह्या पुस्तकाचं पुण्यामध्ये प्रकाशन झालं. संपादन केलं आहे डॉक्टर हेमलता पिसाळे यांनी. सॅम पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. मेहता बुक सेलर्स कोल्हापूर ह्यांनी याचं वितरण केलं आहे. आणि ज्येष्ठ पत्रकार विचारवंत कुमार केतकर ह्यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानोबा आणि संत तुकाराम महाराज यांनी महाराष्ट्रातल्या अनेक संत परंपरेबद्दल, सद्य जीवनाबद्दल जसं लिहिलं आहे, अणुरेणूबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज बोलले, पण तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही तर असं म्हणताय की साखर जरा 4 हात लांब ठेवा. 4 हात ठेवायची का आयुष्यातनं संपूर्णच टाकायची? साखर तसं खरं पाहिलं तर शरीराला आवश्यकही आहे, बरं. पण ती पांढरी साखर नव्हे. जे आपण रोज खातो. आपण जी रोज व्यवहारात खातो ती पांढरी साखर विषारी आहे. पण इतर अन्नपदार्थातून आपल्या शरीराला जी साखर मिळते ती ग्लुकोज आहे. आणि ग्लुकोज प्रत्येक स्नायूच्या हालचालीसाठी आणि मेंदूच्या प्रत्येक कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं साखर हा शब्द ब्रॉड अर्थाने न वापरता साखर आणि पांढरी साखर याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. इतर साखर ग्लुकोजसारख्या नक्कीच उपयोगी आहेत, पण ही पांढरी साखर जी सुक्रोजची आहे ती तयार करताना ज्या रासायनिक क्रिया केल्या जातात त्याच्यात सल्फर वापरला जातो, त्याच्यात कॅल्शियम फॉस्फेट हाडाची पावडरच्या स्वरूपात वापरला जातो. तर त्यामुळे त्यातली मळी काढली जाते ऊसाच्या रसातली, आणि ही मळी जेव्हा काढली जाते तेव्हा त्यातलं सगळी जीवनसत्व, विशेषतः बी गटाची जीवनसत्व आणि इतर क्षार जे सूक्ष्म प्रमाणात लागतात शरीराला ते वगळले जातात, आणि त्याचं मोठं नुकसान शरीराला सोसायला लागतं. तुमची थोडीशी व्यावसायिक कारकीर्द आपण सांगू. तुम्ही सेवा कुठे बजावली, आत्ताही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि कुठल्या क्षेत्रात तुम्ही प्रॅक्टिस केली? मी सर्जन आहे. त्यामध्ये पोटाची सर्जरी, त्यातही सुपर स्पेशालिटी म्हणून कोलोरेक्टल सर्जरी. कोलोरेक्टल सर्जरी म्हणजे सुरुवात होते अपेंडिक्सपासून, मोठ्या आतड्याची, तिथपासून ते रेक्टम, एनल कॅनॉल, आणि त्यामध्ये प्रामुख्यानं नवीन अलीकडे जास्त प्रमाणात येतात ते पाईल्स, फिशर्स, फिशुला हे आजार, वृद्धपणी तिथे होणारा कॅन्सर, असे निरनिराळ्या 6-7 प्रकारचे आजार ह्या भागात होतात. पण पेशंटच्या लेखी मात्र सगळं पाईल्सच असतं. संडासच्या जागी दुखतंय असलं किंवा संडासतून रक्त पडतं आहे असं असलं तर पेशंट सगळ्याला पाईल्स समजतात. विच इज नॉट ट्रू. विच इज नॉट ट्रू. पण मग तुम्ही साखरेकडे अचानकच कसे, अचानक की ठरवून? खरं सांगायचं तर माझा एक जिवलग मित्र आहे डॉक्टर रवींद्र बोरा. हो. तो सांगलीचा आहे. तो पिडियाट्रिक सर्जन आहे. गेली कित्येक वर्ष तो कसोशीनं साखर टाळतो आणि साखर कशी टाळली पाहिजे हे सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्या डोक्यात आलं की ह्या विषयावर सर्वसामान्य वाचकांसाठी पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. आणि मी पूर्वी 15-16 पुस्तकं लिहिलेली असल्यामुळं त्यांनी मला आग्रह केला की बुवा अरे अनिल, हे पुस्तक तू लिहावंस. तर त्याच्या ह्या संकल्पनेला उचलून धरून मग मी ह्या विषयावर पुस्तक लिहायचं ठरवलं. तसं तर मी सुद्धा गेली 30-40 वर्ष चहा कॉफी बिनसाखरेचीच पितो. मला डायबिटीस नाही, तरीही हेतुपूर्वक हे करतो आहे. पण त्याचबरोबर असू दे, बंद करू. बोला बोला. तर साखर माझ्याकडे फोन द्या. हां, मी बंदच करतो. द्या माझ्याकडे. हां, बस साखरेचं तुमचं. एक मिनिट. तर तुम्ही ह्याच्यात संशोधनात्मक पातळीवरती काही केलं का? हां, संशोधनात्मक पातळीवरती काही केलं तुम्ही?
संशोधनात्मक. कारण हे पुस्तक लिहायचं ठरलं कारण त्यात बऱ्याच कारण डॉक्टरांच्या ह्या पुस्तकामध्ये डॉक्टर आदित्य देशपांडे, डॉक्टर मंदार गद्रे, डॉक्टर प्राची जाधव, सुचित केळकर, डॉक्टर रवींद्र किवळकर, सुहास खांबे, डॉक्टर नितीन पत्की, डॉक्टर हेमलता पिसाळ ही नावं सांगणं आवश्यक वाटतं मला कारण डॉक्टर मुकुंद अगदी संगमनेरकर, बरोबर आहे. राधा मुकुंद संगमनेरकर, डॉक्टर दिलीप शहा, महाबल शहा, डॉक्टर नितांत शहा, डॉक्टर विनय के थोरात आणि डॉक्टर रवींद्र भोरा, जवळपास 15 डॉक्टरांचं तुम्ही विश्लेषणात्मक ह्याच्यात. अगदी खरं आहे. तर माझा प्रश्न असा होता की तुम्ही याच्यात संशोधनात्मक काही गोष्टी केल्या की वैद्यकीय क्षेत्रातल्या वेगळ्या तज्ज्ञांशी तुम्ही बोलत राहिलात? दोन्ही केलेलं आहे. या विषयावरची पुष्कळ पुस्तकं इंग्रजी भाषेत अवेलेबल आहेत. तर त्यांचा अभ्यास केला. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावर जे संशोधन झालेलं आहे साखरेवर त्याचा अभ्यास केला आणि तरीही विचार असा केला की एकला चलो रेपेक्षा आपल्या शरीरात होणारे आजार भिन्न भिन्न संस्थावर कार्य करतात. त्यामुळं त्या त्या क्षेत्रात अनेक वर्ष जे लोक काम करतात, ज्यांचा अनुभव आहे, त्यांचंही सहकार्य घेणं इष्ट ठरेल. त्या दृष्टीनं मी इतर सहकारी जे आहेत त्या क्षेत्रातले, माझ्या मेडिकल क्षेत्रातले, की ज्यात स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट आहेत. स्विच ऑफ करून नाही असू ते बोलत आहोत. तर यातले जे स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट आहेत त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि त्यांची मतं ह्या विषयावरची सामान्य वाचकासमोर ठेवावीत. म्हणजे ती पटतील आणि ते लोक त्या क्षेत्रातले ऑथॉरिटी आहेत. त्यामुळं हे जास्त परिणामकारक होईल. ओके. पण मग आपण सुरुवात करू साखरेबद्दल तुम्ही केलेलं जे संशोधन आहे तिथून आणि मग वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मन. आत्ता जे काही जगभरातलं संशोधन तुम्ही वाचलं इंग्रजी भाषेतलं वगैरे ते आणि देशांतर्गत झालेलं संशोधन ते काय सांगतं? या सगळ्या संशोधनांचा एकच कन्क्लुजन आहे की पांढरी साखर जी आहे की जी प्युअर फॉर्ममध्ये केली जाते अलीकडे कमर्शियल तत्वावर, ती हानिकारक आहे. इतर म्हणजे पदार्थातून जी साखर आपल्या शरीरात जाते, पोटात जाते, त्याच्याबद्दल कोणाचं काही ऑब्जेक्शन नाही. पण सगळीकडं याच्यावर संशोधन झालेलं आहे. विशेषतः लहान मुलांच्यामध्ये त्यामुळं ओबेसिटी खूप वाढते, म्हणजे स्थूलपणा वाढतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम भयानक आहेत. म्हणजे लहानपणापासून सुरुवात होते आणि शेवटापर्यंत बरोबर राहतात. त्याच्यामुळं मग किडनीज अफेक्ट होतात, डायबिटीस होतो, किडनीचं डायलिसिस करायला लागण्याची पाळी येते, त्याचप्रमाणे किडनी ट्रान्सप्लांट करायला लागते. हे जे सगळे प्रश्न उद्भवतात तर ते टाळायचे असतील तर साखरेचं सेवन हे नक्की कमी झालं. तुम्ही आयुष्यात बहुतेक आमचा सगळा गोडवा संपवणार असं दिसतंय. पण हे खरं आहे डॉक्टर जे म्हणाले त्याप्रमाणे. परवाच एक महत्त्वाचं संशोधनात्मक पातळीवरचं संशोधन प्रसिद्ध झालं. जसा भारत हा जगाची 2ऱ्या क्रमांकाची मधुमेहाची राजधानी आहे. नाही दुरुस्ती 1 नंबरची आहे. मी म्हणणार पुढचं वाक्य 1 नंबरची काढून घेतलं तुम्ही. 1 नंबरची लवकरच 1 नंबर होईल. आणि मला जे सांगायचं होतं ते ओबेसिटीबद्दल, स्थूलपणाबद्दल जे डॉक्टर साहेब बोलले. भारत हा जगातल्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्थूल मुलं असलेला देश बनला आहे. 15 ते 29 ह्या वयोगटातले, खरं तर 13 ते 29 ह्या वयोगटातले 2ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात आहे. कॅन यू इमॅजिन? पण असं आहे की तुमच्या आत्तापर्यंतच्या सांगण्याचा अर्थ असा झाला की मुळात बनवण्याच्या प्रक्रियेबद्दलचा आक्षेप आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण दुर्दैवाने इथं अर्थकारण, राजकारण, त्याच्यावर नंतर बोलेल मी, पण आधी आपण हाच प्रक्रिया समजून की हेच महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळं ऊस येतो. तर ऊसापासून पूर्वी गूळ तयार केला जायचा. गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये मळी सगळी काढून टाकली जात नाही. त्यामुळं आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व आणि मिनरल्स ही मिळत होती. ती जी मळीत असतात. हो, जी मळीत असतात ती. पण आता मळीच पूर्ण काढून टाकायची, कारण पांढरी शुभ्र दिसली पाहिजे साखर. या अट्टहासामुळे हे जे शुद्धीकरण केलं जातं साखरेचं आणि पांढरी साखर निर्माण केली जाते ते हानिकारक आहे. पण मग आता ऊस आल्यानंतर त्याचा जो अंतिम पदार्थ आहे तो तयार होण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टी घडतात की ज्यानंतर शरीराला फार अपायकारक आहेत? ऊस लागवडीपासून सुरुवात आहेत प्रॉब्लेम्स आहे.
ऊसाला पाणी खूप प्रमाणात लागतं आणि आपल्या देशामध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे. इतर पुष्कळ ठिकाणचं पाणी कमी करून ते अजूनही ऊसाला दिलं जातं आणि त्या ऊसाला दिलेल्या पाण्यामुळं साखर कारखाने भरभराटीला येतात. तिथे राजकारणी लोकांचं फावतं, त्यांचं राजकारण शिजतं, त्यांचं अर्थकारण शिजतं आणि त्यामुळं त्याला मज्जाव केला जात नाही. कितीतरी संशोधनातून लक्षात आलेलं आहे की या शुभ्र साखरेमुळं हे प्रॉब्लेम्स होतात. परंतु या सगळ्या अडचणीमुळं म्हणजे आर्थिक आणि राजकीय या अडचणीमुळं त्याच्यावर बंधन आणलं जात नाही. त्याच्याबद्दल माझं एक मत असं आहे की ते ऊर्जा संसाधन निर्माण करणारी साखर कारखानदारी आहे. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यात जलसिंचनाचा जो डॉक्टर साहेबांनी मुद्दा मांडला, काही साखर कारखान्यांनी ठिबकचे पर्याय केल्याशिवाय आम्ही ऊसाला गाळपच करणार नाही अशीही भूमिका घेतलेली आहे. आणि आता इथेनॉल वगैरे ह्या गोष्टीमुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पण महत्त्वाची भूमिका साखर कारखानदारी बजावते. हॅव्हिंग सेड दिस डॉक्टर साहेब, मुळात मला प्रक्रिया समजून घ्यायची होती की एकदा ऊस आला गव्हाणीमध्ये की तिथून पुढं घडतं काय की ज्याच्यामुळं वेगवेगळे रासायनिक घटक वापरले जातात. एक तर की नाही, साखरेचा जेव्हा शोध लागला शुभ्र साखरेचा, तेव्हा असं घडलं की अरे बा हे खूप छान आहे आणि त्याला अज्ञान होतं की त्याच्यामुळं काय काय दुष्परिणाम होतात आणि या दुष्परिणामांची माहिती नसल्यामुळं शुभ्र साखरेला नेहमीच प्राधान्य देत आले लोक आणि तसं झाल्यामुळं हे पुढचे जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले त्याला आपण आज सामोरे जातो आहोत. काय काय केमिकल हे वापरतात की ज्यामुळे शुभ्र साखर तयार होते? शुभ्र साखर करण्यासाठी मळी काढायला लागते त्यांना आणि मळी काढण्यासाठी ते गंधकाचा वापर करतात आणि हाडाच्या पावडरचा उपयोग करतात. तर ते त्यातले क्षार आणि विटॅमिन्स गेल्यामुळं शरीराला खूप अतोनात नुकसान होतं. हाडाची पावडर हा संदर्भ प्रेक्षकांना थोडासा आणखी विस्तारित हवा आहे. हाडाची पावडरमध्ये कॅल्शियम फॉस्फेट असतात आणि ही साखर शुभ्र होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जवळपास सगळे साखर कारखाने हाडाचीच हो पावडर वापरतात. पण मग ती हाडाची पावडर म्हणजे जनावरांच्या किंवा इतर घटकापासून बनलेली हाडाची पावडर हो असं? हो. हे तुमच्या विचारासाठी मी खुलं ठेवलं आहे, त्याच्यावरती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. सो एक प्रश्न आहे की तुम्ही गुळाचा संदर्भ दिला. हल्ली सगळ्या पुण्यात आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये गुळाचा चहा, अमक्याचा चहा आणि तमक्याचा चहा तो एक पर्याय म्हणून आहे. आता माझे अनेक डायबेटॉलॉजिस्ट मित्र आहेत, खरं तर ते म्हणतात हा सुद्धा पर्याय नाही आहे. इज इट ट्रू? हो, अशा दृष्टीनं की गुळाचा चहा गूळ तयार करताना सुद्धा हल्ली तो दिसायला चांगला व्हावा, पिवळा दिसावा, दिसायला चांगला असावा, अशा उद्देशाने परत यात केमिकल्स वापरले जातात. तर ती हानिकारक आहेत. तर तसं न करता पूर्वी जे 2500 वर्षापूर्वी जो गूळ निर्माण होत होता तशा प्रकारचा जो गूळ निर्माण केला आणि तो वापरला तर काही हरकत नाही. ओके. पण आम्ही चमच्यावर तरी साखर खायची की नाही? दिवाळीत गोडधोड खायचं की नाही? गोडधोड खा, पण त्याच्यासाठी ग्लुकोज साखर वापरा. ओके. त्याच्यासाठी गूळ वापरा आणि गंधक न वापरलेला, हाडाची पावडर न वापरलेला की ज्याच्यामुळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स कमी होतात अशा प्रकारचं काहीही ॲड केलेलं असेल तर तो पदार्थ टाळा. किंवा कृत्रिम गोडवा आणण्यासाठी निरनिराळे केमिकल्स मिळतात, तर ती अगदी थोड्या प्रमाणात वापरली तरी गोडवा येतो, म्हणजे जिभेला गोड लागतं, पण तरी ते सुद्धा इक्वली हार्मफुल आहेत. पण मग एक चमचा साखर, पांढरी शुभ्र साखर जेव्हा तुमच्या शरीरात जाते तर ती शरीरात जाऊन काय प्रक्रिया करायला सुरुवात करते? शरीरात ती गेल्यामुळं एक तर पहिली गोष्ट म्हणजे माणसाला गोड खाण्याची चटक लागते. ओके. जसं माणसाला दारू किंवा तंबाखू याचं व्यसन जडतं तसंच थोड्याशा प्रमाणामध्ये साखरेचं व्यसन जडतं आणि मग ते गोड नसेल तर खावत नाही. तुम्ही म्हणताय की साखरेचं व्यसन असतं? हो, बरं. अगदी खरं आहे. आणि म्हणून तुम्ही बहुतेक विषकन्येचं नामकरण हा हो, बरोबर आहे. हा मग व्यसन जडलं. मग लोकांना म्हणजे असं दारू पिलेल्या माणसासारखं काहीतरी दंगा केला, असंबंध बोललं तरच व्यसन असं जे वाटतं तसं नाही आहे. व्यसन म्हणजे काय असतं तर शरीर एखाद्या वस्तूवर अवलंबून व्हायला लागतं, अवलंबित्व निर्माण होतं, त्याला
म्हणजे व्यसन म्हणायला हरकत नाही. आणि डॉक्टरांनी साखरेचं असं नामकरण केलं की ती विषकन्या आहे, हो बरोबर ना? हो. पण मग आता मेंदूमध्ये अशा काहीतरी घडामोडी घडत असतील की ज्यामुळे तुम्ही असं म्हणताय की ते साखरेचं व्यसन लागतं, बरोबर ना? हो असंच काही घडतं? हो. कसं घडतं ते? जेव्हा तुम्ही साखर घेता तेव्हा जसं दारू पिल्यावर होतं किंवा तंबाखू घेतल्यानंतर होतं की शरीराला त्या पदार्थाची सवय होते आणि ते मिळालं नाही तर दारू किंवा तंबाखूमध्ये जास्त विड्रॉल सिम्पटम्स येतात, त्याच्यापेक्षा कमी येतात, पण साखरेमुळे सुद्धा थोड्या प्रमाणात विड्रॉल होऊ शकतं. जरी ते एक्स्ट्रीम टोकाचे नसले तरीही त्याचं अवलंबित्व निर्माण होतं राईट. आणि त्यालाच तर आपण व्यसन म्हणतो. म्हणजे दारू पिलेल्या व्यक्तीचा जो विड्रॉल असतो, हात थरथरणं, हो. अस्वस्थता वाटणं, काही व्यक्तीमध्ये फारसे एक्स्ट्रीम नसतील पण साखर नसेल मिळाली त्याला तर मग असं होऊ शकतं. हां, म्हणजे अगदी दारुड्यासारखं नाही, पण तरी बेचैनी तशीच. बेचैनी येते आणि ते घ्यावं असं प्रकर्षानं वाटतं. आपल्याकडे साधारणपणे 1822ला मला वाटतं पांढरी साखर बनायला सुरुवात झाली जगभरामध्ये. आपल्याकडे जो पांढऱ्या शुभ्र साखरेचा वापर अधिक वाढला तो केव्हापासून वाढला? कारण माझा ह्याच्याशी जोडून प्रश्न असा आहे की त्याचा आणि भारतातल्या वाढत्या स्थूलपणाचा काही संबंध आहे? नक्की आहे. आणि साधारणपणे 2000 वर्षापूर्वी पांढऱ्या साखरेची निर्मितीची सुरुवात झाली आणि त्यात हळूहळू होत होत सुधारणा होत किंवा सुधारणा म्हणण्यापेक्षा बिघाड होत म्हणूया. बिघाड होत मग त्याचं जास्त शुद्धीकरण करायच्या नादी लोक लागले आणि त्यामुळे हे संकट निर्माण झालं. आणि मग स्थूलपणा वाढला. हो, स्थूलपणा नक्की वाढला. पण तो वाढतो कसा? कारण आपला मगाशीचा प्रश्न तुटला खरं म्हणजे. एक चमचा साखर गेली शरीरात की मग काय व्हायला सुरुवात होते? असं 1 चमचा किंवा 4 Whatever, चमचे 4 असं म्हणता येणार नाही. पण साखर जेव्हा अशा जास्त प्रमाणात जायला लागते आणि सायमल्टेनियसली त्याच्याबरोबर मिळणारी जीवनसत्व आणि इतर क्षार मिळण्याचे होतात, तेव्हा ते जे मिळालं नाही त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. बरं, म्हणजे काय होतं नेमकं? म्हणजे व्हिटॅमिन बी जी मिळत नाहीत त्यामुळे व्हिटॅमिन बी डेफिशियन्सीचे आजार होतात. त्याचप्रमाणे काही क्षार जे आपल्याला आवश्यक असतात शरीराला ते न मिळाल्यामुळे त्याच्या डेफिशियन्सीचे सिम्पटम्स व्हायला लागतात. हे साखर खाल्ली की ती एक वेगळ्या पद्धतीची भावना शरीरात तयार होते, बरोबर ना? बरोबर. मेंदूमध्ये तयार होते आणि मग इतर गोष्टी आपण घेत नाही असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे मेंदू ते मागायला लागतो साखर सतत. हो. म्हणजे एकदा त्याची सवय झाली त्यालाच तर आपण सवय म्हणतो. नाहीतर एखाद्या वेळेला खाल्ली कुणी तर तरी काही लगेच बिघाड होत नाही. पण ज्यांना ही सवय लागते मग सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ चहा किंवा कॉफीमधून साखर, सणावाराला पूर्वी असायचं गोडधोड तर आता त्यालाही काही बंधन राहिलं नाही. कुठेही या. कायम कुठेही गोडधोड खायला अवेलेबल. आणि त्यामुळं मिठाईची दुकानं ऊर्जितावस्थेला येतात. तर तुमच्या या पुस्तकामुळं डॉक्टरांच्या हे पुस्तक जरूर मिळवा. फार मी रात्री ओझरतच ते पाहिलं पण मला असं लक्षात आलं की आपल्या रोजच्या आयुष्यभराच्या घडामोडीशी हे पुस्तक कदाचित खूप निगडीत असावं. मी इथे येऊनच थेट त्यांच्याशी बोलतोय कारण मी त्यांच्याशी बोललोही नव्हतो. आणि मग त्यांनी लिहिलं की कुठलाही सणसमारंभ काही असो, बर्फी, पेढे आणि गोडधोडाच्या मेजवान्या, पेशवेकालीन गोड पदार्थाच्या जेवणांना प्राप्त झालेलं महत्त्व आजही टिकून आहे आणि त्यामुळं साखरेंचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं प्रस्थ आहे. खूप प्रचंड प्रमाणावर वाढ झालेली आहे कन्झम्पशनमध्ये. बरोबर. आता तुम्ही 1 ते 13 असे जे मुद्दे लिहिले ते आपण एकत्रित घेऊया. साखरेचं उत्पादन आणि सुक्रोज म्हणजे पांढरी साखरेचं वाढतं सेवन, बरोबर. कार्बोदके एक शर्करा, चयापचय, साखर का आवडते, साखरेची पोषकता, साखर आणि जीवनसत्व, साखर आणि ऊर्जा, पांढरी साखर चांगली की ब्राऊन, अस्सल गोडी की नक्कल थोडी आणि रासायनिक प्रक्रियायुक्त ग्लुकोज एक कृत्रिम अन्न, मधुमागसी माझ्या सख्या परी, शुद्ध पांढरी आणि प्राणघातक, प्युअर व्हाईट अँड डेडली, कंबक्त तूने पीही नाही. हे जे सगळे तुम्ही त्याच्यात भाग केले त्याच्यात मला 2-3 फारच महत्त्वाचे गोष्ट वाटल्या. एक म्हणजे चयापचय. ह्या चयापचयावरती साखरेचा कसा परिणाम होतो? आपल्या शरीरात ज्या रासायनिक क्रिया घडतात पचनाच्या असू देत किंवा ॲसिमिलेट झाल्यानंतर शरीरभर होणाऱ्या प्रक्रिया ज्या असतात त्याला मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया म्हणतात. तर त्यामुळं आपण खाल्लेलं प्रत्येक अन्न घटक
त्यात पांढरी साखरे आली, याचा जो परिणाम होतो त्याला चयापचयावर होणारी प्रक्रिया म्हणतात. ओके. आणि मग साखरेमुळे काय होतं? साखरेमुळं डेफिशियन्सी जी व्हिटॅमिन्सची निर्माण होते, मग ही निगेटिव्ह बाजू होते. साखर पॉझिटिव्हली हे करण्यापेक्षा त्यामुळं ज्या गोष्टी मिळायच्या दुरापास्त होतात त्याच्यामुळे शरीरावर परिणाम जास्त वाईट होतात. सो यू आर सेइंग की एक सिंगल टीस्पूनसुद्धा साखर शरीराला चांगली नाही? असं अगदी क्वांटिफाय करता येणार नाही, पण त्याचबरोबर जसं दारुड्याला एकच प्यायला पाहिजे असतो तसं हे असतं. मग तुम्ही एकदा त्याच्यावर रिस्ट्रिक्शन घातलं तर ते नीट पाळलं गेलं पाहिजे. ते जर नीट पाळलं नाही तर काय, मग ठीक आहे आज जरा लाडू खाऊ 2-4, आज काय बासुंदी घेऊ थोडी, हे न संपणारी गोष्ट असते. ते एक चमच्यावर कोणी थांबत नाही. मग एकच प्यायल्यासारखं आहे हे. पण मला तुमची गंमत सांगा, आता तुमची वयाच्या ह्या टप्प्यावर तुम्ही व्हाल, तुम्ही साखर सोडून किती वर्ष झाली? 40. 40? हो. झकास. मीच नाही, मी आणि माझी बायको हां. दोघेही चहा कॉफीत साखर घेत नाही. अर्थात अजूनही काही प्रसंग नुरूप सणावाराला केलेलं गोडधोड थोडं खाल्लं जातं, ओके. खोटं नाही सांगणार, पण त्याचबरोबर तेही टाळायचा प्रयत्न नक्की असतो. पण आमच्यासारख्याची अडचण सांगतो, आणि तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात म्हणून कुठेही गेलात की तुम्ही चहा घ्या असा आग्रह असतो. तो आग्रह तुम्हाला 40 वर्षाच्या आयुष्यात कधी कुणी केला नाही? नाही, आग्रह केला तर त्याला सांगायचं ना, चहा ठीक आहे घेतो मी, पण साखर साखर नको टाकू टाकू. नको, संपलं. मग त्याचं काम सोपं आहे ना. हां. आणि समजा इतरांना कोणाला त्यावेळेला साखर घ्यायची आहे तर वेगळी तर घेऊ शकतो. त्यामुळं कुठे तशी अडचण होत नाही, किंवा कोणाला असं अपमानास्पद वाटत नाही, तुम्ही काय साखर घेत नाही बाबा, हे काय बरं आहे का, असं काही कुणी अजून भेटलेलं नाही. पण त्याचबरोबर त्यांना चॉईस आहे की बाबा साखर न देता बिन साखरेचा चहा द्या, त्यांचंही समाधान, तुमचंही समाधान, दोघांचंही समाधान. जसं लोक ब्रेडला ब्राऊन ब्रेड हा पर्याय काढतात, मैदा नको, आता मला माहीत नाही की खरोखर तसा विना मैद्याचा ब्रेड बनतो की नाही म्हणून, तसं ब्राऊन शुगर, आणि आता ते एक्सपोर्ट वगैरे होते, म्हणजे कॅनडा, अमेरिकेसारख्या ठिकाणी माझे अनेक साखर कारखानदार मित्र आहेत, ते सांगतात. सो इज इट दिस कम्प्लीट अल्टरनेटिव्ह फॉर व्हाईट शुगर? तर गंमत अशी की ब्राऊन शुगर लोक का द्यायला लागले, तर पांढऱ्या साखरेचं डिसएडव्हान्टेजेस लक्षात आल्यामुळं. आणि ब्राऊन शुगर म्हणजे काय, तर ती पांढरी करता करता त्यात थोडी मळी मिसळतात. हो, दॅट इज ब्राऊन शुगर. एक वेगळी ब्राऊन शुगर ड्रग म्हणून वापरतात, ती वेगळी. पण ही जी गोड साखर ब्राऊन रंगाची थोडी वापरली जाते, त्यात पांढऱ्या साखरेत थोडंसं वर्ण मळी टाकून ती ब्राऊन केली जाते. दॅट्स इट. हो, म्हणजे तीही तेवढीच घातक आहे? हो, तेवढीच घातक आहे. फक्त थोडे विटॅमिन्स जे पूर्ण काढलेली आहेत ती थोडीशी तुम्हाला मिळत आहेत परत मळी घातल्यामुळे. तुम्हाला एखादं गाणं बिणं तर येत नाही डॉक्टर साहेब साखरेचं? गाणं नाही, पण छोट्या कविता लिहिलेल्या आहेत. सांगा बरं मला एक 4 ओळी तुमच्या, तुम्हाला आठवत असतील आता जर साखरेवरच्या. नाही, बघूनच सांग. बघून बरं, ओके. बघूनच. आपण जरा शारीरिक वेगवेगळ्या अवयवाकडे आपण जाऊया आता. पण त्याच्या आधी एका प्रश्नाची उकल करा की साखर अति खाणं किंवा साखर खाणं म्हणजेच मधुमेह, हे बरोबर आहे? नाही. हां. मधुमेह हा एक चयापचयाचा आजार आहे, आणि त्याच्यामध्ये मेनली काय घडतं तर साखरेचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालेलं असतं. तर यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अगदी यंग एजमध्ये जो डायबिटीस होतो तो टाईप 1 म्हणतात. तर तो बऱ्याच वेळेला थोड्याशा अनुवंशिक कारणाने आलेला असतो. आणि दुसरा जो असतो तो स्थूलपणा वाढल्यामुळं, वय वाढल्यामुळं, रिलेटिव्हली इन्शुलिन कमी झाल्यामुळं निर्माण झालेला असतो, तो हा डायबिटीस. तर स्थूलपणाचा ह्याच्याशी संबंध आहे. वय वाढेल तसं स्थूलपणाही वाढतो, आणि इन्शुलिन थोड्या प्रमाणात कमी होतं किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो, त्यामुळं शुगरचं प्रमाण वाढायला लागतं. त्याला डायबिटीस टाईप 2 असं म्हणतात. आणि मग साखर जेव्हा खाल्ली जाते तेव्हा ह्या दोन्ही 1 आणि 2 मध्ये काय घडतं? अर्थातच तुमची शुगर वाढली तर त्याच्यामुळं मग निरनिराळ्या शरीरातल्या ऑर्गन्सवर परिणाम व्हायला लागतो. त्यात मेनली किडनीज अफेक्ट होतात. त्याचप्रमाणे काही प्रमाणात लिव्हरवर परिणाम व्हायला लागतो, आणि इतरही ऑर्गन्सवर थोडासा परिणाम व्हायला लागतो. जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही, त्यामुळे काही वेळेला ॲम्प्युटेशन करायची पाळी येते.
तर थोडक्यात शरीराचा रेझिस्टन्स कमी होतो. शुगरचं प्रमाण जसं वाढेल तसं शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. निसर्गता, कारण शरीर हे आपलं यंत्र आहे म्हणून आपण जे काही खातो त्याच्यातनं निसर्ग, आपलं शरीर हे त्याला आवश्यक तेवढी साखर तयार करत असतं का? साखर आपल्याला शरीराला जी मिळते ती आपल्या अन्नातूनच मिळते. ओके. आणि ती अन्नातून मिळणारी साखर वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्याच्यात मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स आणि ट्रायसॅकराइड्स असे वेगवेगळे त्या साखरेचे प्रकार आहेत. त्यातले मोनोसॅकराइड्स म्हणजे ग्लुकोजसारखे. डायसॅकराइड्स काय असतात, त्याचे 2 भाग होऊन ग्लुकोज होऊ शकतं. तर ते उपयोगी आहेत आणि ते आपल्याला पिष्टमय पदार्थातून सगळे मिळतात. मग उदाहरणार्थ बटाटा असो, रताळा असो, ज्वारी, मका, गहू यातूनही मिळतं, भातातून मिळतं. तर हे जे बाकीच्या सगळ्या पदार्थातून जिभेला तोंडाला गोडाची चटक न लागता शरीरात जातं, ते आपल्याला उपयोगी साखर आहे आणि ती असलीच पाहिजे. त्याच्याशिवाय शरीर धर्म चालणार नाही. ओके. पण त्याचबरोबर सुक्रोज साखर जिथे येते तिथं मग हे सगळे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात, त्याची सवय होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या ऑर्गन्सवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. एक अशी धारणा असते की साधारणपणे अनेक फळं, कारण डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे माझे मेंटॉर पण आहेत, मित्र पण आहेत असं मी म्हणेन. सो ते असं म्हणतात की फळं खाण्याबद्दल आता मध्ये त्यांनी एक मत व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर बरीच चर्चा सुरू झाली उलटी की मुळात फळामध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण असतं. बरोबर. आणि त्यामुळं साखरला पर्याय म्हणून लोक फळाकडे बघत असतील किंवा पर्याय म्हणून पण नाही, पण काही प्रमाणात अतिरिक्त फळं खात असतील. तर असे कोणते अन्न घटक आहेत की ज्या अन्न घटकामध्ये साखर असते आणि त्यांचा सुद्धा वापर मर्यादितच केला पाहिजे? खरं सांगायचं तर तसं नाही. ओके. म्हणजे फळांच्यामध्ये जी शुगर असते चिक्कू? ती नाही, कुठल्याही सगळ्याच फळांच्यामध्ये जी साखर असते ती ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज असते, तर ती चालते. पण सुक्रोज नको आहे. आणि सुक्रोज ही पांढरी साखर आहे, ती काही कुठल्याही फळामध्ये येत नाही. सुक्रोज अशी डायरेक्ट कुठल्या तरी फळात आली आहे असं नाही घडत. ते फळं खाऊ शकतात? हो, फळं खाऊ शकता. बरं. अर्थात तुम्हाला जर डायबिटीस असेल तर फळं किती प्रमाणात खायची हे ठरवायला लागतं. पण मग ज्यांना डायबिटीस आहे त्यांना पण काही डॉक्टर्स असे म्हणतात की तुम्ही ज्वारी खाऊ नका, किंवा बाजरीबद्दल त्यांचं काय मत आहे मला थोडं समजून घ्यायचं, पण गहू खाऊ नका, भात कमी खा, किंवा ज्वारीचं प्रमाण मर्यादित ठेवा, हे पण बरोबर आहे? यात कसं आहे, जे पिष्टमय पदार्थ आहेत उदाहरणार्थ बटाटा, रताळी, मका, ज्वारी, भात, याच्यामध्ये जास्त प्रमाणात हे मोनो आणि डायसॅकराइड्स आहेत, सुक्रोज नसलं तरीही. आणि ज्यांना डायबिटीस ऑलरेडी आहे त्या लोकांना मग ती शुगरच आहे की जी रक्तातली साखर मोजतो ते आपण काय सुक्रोज मोजत नाही, ती ग्लुकोजच मोजली जाते. बरोबर. तर ही ग्लुकोज वाढलेली आहे याचा अर्थ एक तर तुम्हाला जेवढी ग्लुकोज लागते त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त प्रमाणात घेता आहात, किंवा आहे ही वापरली जात नाही आहे. आपल्या शरीरात ग्लुकोज कन्व्हर्ट होते, जेव्हा तुम्हाला लागत नाही तेव्हा त्याचं ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्शन होऊन लिव्हरमध्ये स्टोअरही केलं जातं आणि गरज पडेल तेव्हा ते रिव्हर्स करून ग्लुकोज म्हणून वापरलंही जातं. पण त्याचबरोबर ग्लुकोजची साखर जर जास्त प्रमाणात ती जरी घेतली आणि तुम्हाला डायबिटीस असेल तर मग तुमची शुगर वाढली आहे आणि मग तुम्हाला दुष्परिणाम त्याचे भोगायला लागतील. डॉक्टर गांधी ज्या सोप्या साध्या पद्धतीनं ते समजावून सांगतायत, तर मला खात्री आहे जगभरातले आपले जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या निमित्ताने मिळत आहेत. त्यांनी आग्रहाने एक कृती केली ह्या पुस्तकामध्ये, ते मी सांगेन. पण आपल्या शरीर रचनेचं पण मला कौतुक वाटतं. म्हणजे काय निसर्गानं शरीर बनवलं आहे आपलं, त्याला बाहेरची कुठलीच गोष्ट चालत नाही आणि तो तुम्ही द्यायचा प्रयत्न करत असता. सो डॉक्टरांनी हे रंगीत फोटो ह्या पुस्तकामध्ये आवर्जून, दीपक, ह्या पुस्तकामध्ये आवर्जून ठेवलेले आहेत. हे जर तुम्ही बघत असाल तर ह्या रंगीत फोटोतनं रंगीत फोटोतनं डॉक्टरांचा हा प्रयत्न होता की साखरेमुळं डोळ्यावरती, अर्थात हे मधुमेह झालेल्या रुग्णांबद्दलचे तपशील आहेत, ते बऱ्यापैकी रॅटिनाला जो काही धोका निर्माण होतो त्याच्याबद्दलचे तपशील तुम्हाला बघता येतील. मी पुन्हा सांगतो, हे काही ह्या पुस्तकाचं प्रमोशन नाही, मी त्यांना आत्ताच भेटलो आहे डॉक्टरांना. मला एवढं महत्त्वाचं वाटलं हे की हल्ली स्थूलता वाढते आहे आणि डायबिटीजचं प्रमाण वाढतं आहे. तर अशा वेळेला कुणीतरी एक व्यक्ती असा आहे की जो आपल्याला सांगतो आहे की मुळात साखरच तुम्ही खाऊ नका किंवा पांढरी साखर खाऊ नका, अधिक चांगल्या पद्धतीने सांगायचं झालं तर. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर घ्या.
पण असं आहे की जिभेचा चटका म्हणून आणि तरुण वयातली मुलं किंवा अगदीच बाल्य अवस्थेतली किशोर वयातली मुलं ते तर म्हणू शकतील की माझ्या जिभेला जे काही टेस्ट बड्स दिलेले आहेत त्याचं तर समाधान करू द्या डॉक्टर साहेब. ही गंमत कशी असते, ज्या मुलांना लहानपणापासून साखर दिली जात नाही त्यांना हे साखरेचं महत्त्व वाटत नाही. वा. पण ज्यांना लहानपणापासून साखर दिलेली असते त्यांना तो चटका लागलेला असतो. हो हो. सो यू आर सेइंग की लहानपणापासून साखर देऊ नका. लहानपणापासून दूधसुद्धा देऊ नका असं हल्ली आहे. आर यू ॲग्री विथ दिस? मग मी म्हणेन प्रमाणात द्या, जास्त देऊ नका. हल्ली सगळे एक्स्ट्रीम झाले डॉक्टर साहेब. हो, खरं आहे. आहे की नाही? म्हणजे आता ज्या फिल्म स्टारचा मी उल्लेख केला होता ते एन्डॉर्समेंट कुठल्या प्रोडक्टचं करतात जाहिराती आणि प्रत्यक्षातल्या पॉडकास्ट आणि त्या मुलाखतीतनं सांगतात की हे खाऊ नका ते खाऊ नका. हे फारच गमतीचा भाग आहे. हो, खरं. आणि आताही काही प्रेक्षक तुम्हाला असं म्हणतील की तुम्ही सुद्धा एक एक्स्ट्रीमच बाजू मांडताय की अजिबातच साखर खाऊ नका, पण तुमचं म्हणणं आहे पांढरी साखर खाऊ नका. पांढरी साखर खाऊ नका. कालही मी प्रकाशन समारंभामध्ये आवर्जून तो उल्लेख केला की साखर शरीराला आवश्यक आहे असं तुम्ही मान्य करताय. मी म्हटलं नक्की मान्य करतो, पण ती साखर ग्लुकोज आहे आणि ती नक्कीच गरजेची आहे. पण त्याचबरोबर ही जी पांढरी साखर आहे ती मात्र गरजेची नाही. तुमचा नंबर सार्वजनिक केला तर साखर कारखानदार तुम्हाला फोन करतील. फोनसुद्धा करतील. काही खून सुद्धा करतील हे म्हणाले. हा विनोदाचा भाग आहे. पण साखर कारखानदारीचं जे भवितव्य आहे त्या साखर कारखानदारीच्या निमित्ताने खूप चर्चा महाराष्ट्रात त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. काय लिहिलं तुम्ही? साखर कारखानदारी जी आहे त्याच्यामुळं त्यांचं अर्थकारण आणि राजकारण चालतं. त्यामुळं त्याच्यावर बंदी आणायला किंवा साखरेचा प्रचार करायला ह्या राजकारणी लोकांचा अजिबात पाठिंबा नसतो, कारण ते त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण तुम्ही एक प्रकरण 9 जे लिहिलंय, ऊस शेती आणि साखर कारखाने, निसर्गाची आणि मानवी आरोग्याची हानी, डॉक्टर रवींद्र बोरा जे बालशल्य चिकित्सक आहेत आणि डॉक्टर सुहास खांबे, बरोबर, त्यांचं पण हेच मत दिसते होतं. मग ॲक्च्युली त्यांनी मला सुरुवातीला जी कल्पना दिली आहे साखरेबद्दल लिहिण्याची ती डॉक्टर रवींद्र बोराने. बरं. ही मूळ संकल्पना त्यांची आहे, पण त्यांना पुस्तक लिहिण्याचा अनुभव नसल्यामुळं त्यांनी मला विनंती केली की अगदी माझा जवळचा मित्र, आम्ही 5 वर्ष एका रूममध्ये राहिलेलो आहोत एका वर्गात. बरं. त्यामुळं त्याचा आग्रह मोडायचा प्रश्नच येत नव्हता आणि कारण चांगलं होतं. नाही काहीतरी अनाठही आपण काहीतरी करणार आहोत असं नाही. त्या दृष्टीनं मग ह्या विषयावर लिहायचं ठरवलं. या पुस्तकामध्ये सामाजिक अर्थाने पण लिहिलंय कथा साखरेची व्यथा ऊसतोड मजुरांची, ज्या मानववंश शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर हेमलता पिसाळ त्यांनी पण त्यात लिहिले. पण एक जो अगदी मुलाखतीच्या शेवटच्या भागात होता पण डॉक्टरांनी तू तिथं मी ह्याच्यात एक असं लिहिलं की साखरेचं अतिसेवन बरोबर हृदयविकार बरोबर काही कॅन्सर्स, तू तिथं मी बरोबर मधुमेह, स्थूलता आणि किडनीचे विकार. माझ्या मते मधुमेह आणि स्थूलता या विषयाबद्दल आपण बोललो, किडनीबद्दल ओझरता उल्लेख आला आहे, पण मग हृदयविकार, कॅन्सर आणि किडनीचे विकार ह्याचा साखरेशी काय संबंध? पांढऱ्या साखरेशी या साखरेमुळं शरीराच्या ज्या शुद्ध रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिट व्हायला लागतं. ओके. आणि ते झाल्यामुळं त्या आर्टरीज शुद्ध रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्या अरुंद झाल्यामुळं हार्ट अटॅक येणं, त्या अरुंद झाल्यामुळं किडनीज खराब होणं, लिव्हर खराब होणं आणि मेंदूची सुद्धा वाढ थांबते किंवा लवकर काय म्हणूया वयोमानानं ज्या त्रुटी निर्माण व्हायला पाहिजेत त्या मेंदूमध्येही साखर वाढल्याने लवकर कमी व्हायला लागतात. आणि कॅन्सर कुठले? कॅन्सर, आतड्याचे कॅन्सर कॉमनली होणं शक्यता असते. ओके. त्याचप्रमाणे लिव्हरचा. आय सी. डॉक्टरांशी बोलल्यानंतर मला आता असं वाटायला लागलं डॉक्टर साहेब की गेली 3-4 दशकं महाराष्ट्रामध्ये जे काही आजारांचं प्रमाण वाढलं आहे, आय रिअली डोंट नो, इट माईट बी बिकॉज ऑफ शुगर. खूप शक्यता आहे ना? खूप शक्यता. आणि ह्या विषयावर इतकी सखोल चर्चा होणं अपेक्षित होतं, ती झालीच नाही. खरं आहे. नाही त्याला कारण राजकारणाने अर्थकारण हेच आहे. अरे शुअर? नक्की. कारण मी सांगतो ना, पूर्वी जी संशोधनं झालीत त्यात हे कन्क्लुजन्स निघालेली आहेत, पण ह्याला आर्थिक सहाय्य ह्या संशोधनाला कुणी केलं आहे तर राजकारणी लोकांनी, कुणी केलं आहे तर अर्थकारणी लोकांनी, आणि मग ते हा भाग लपवून ठेवतात. आणि नाही, मला माहीत नाही संघटितपणे असं कुणी केलं आहे का, कारण आपल्याकडे हे खरं आहे तुमचं म्हणणं की साखर कारखानदारीचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या राजकारणावर स्थापन झाल्यापासूनचा आहे. जगभर, नुसतंच महाराष्ट्र नाही, जगभरात जगभरच आहे.
आणि यशवंतराव तर नेहमी म्हणायचे साखर कारखानदारी म्हणजे काय, आम्हीच नवरी सजवली, आम्हीच घोडा आणला, आम्हीच नवरदेव घोड्यावर बसवला, आम्हीच तो नेला. पण अर्थात महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची ती आजही मुख्य अशी वाहिनी आहे. हो. पण एक प्रश्न आहे की जे सोशल मीडियाच्या रील्सवरती काही काही वेळेला दिसतं, कॉस्मेटिकच्या अनुषंगाने तुम्ही याच्यात काही बोललात की नाही मला माहीत नाही. नाही. पण काही लोक असं म्हणतात की मी 5 आठवड्यापूर्वी साखर सोडली, मी काही महिनाभर आणि माझ्या चेहऱ्यावरती ग्लो यायला लागला. इज इट पॉसिबल? तसा डायरेक्ट अर्थार्थी संबंध नाही. ओके. पण साखर खाल्ल्यामुळं जी व्हिटॅमिन डेफिशियन्सी निर्माण होते त्याच्यामुळं तुमचा निस्तेजपणा वाढेल, तुमची एनर्जी कमी होईल. आणि तेच जर गूळ खाल्ला गेला की ज्याच्यामध्ये हे व्हिटॅमिन्सही मिळतात, मिनरल्सही मिळतात, तर तुमच्या शरीराची झीज कमी होणार आहे किंवा हानी कमी होणार आहे. आणि त्यामुळं जो तुकतुकीतपणा यायला पाहिजे किंवा राहायला पाहिजे तो राहील. एक लसावी म्हणून येस ऑर नो मध्ये सांगा, एकही चमचा साखर खाऊ नये, पांढरी साखर, बरोबर? हो. येस. लहानपणापासूनच साखर मुलांपासून दूर ठेवावी, पांढरी साखर, बरोबर? हो. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला साखरेचं व्यसन लागू शकतं, बरोबर? खरं आहे. पांढऱ्या साखरेमुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते, बरोबर? बरोबर. आणि आत्ता भारतभरामध्ये जे काही वेगवेगळे आजार आहेत त्याचं मुख्य मूळ हे पांढऱ्या साखरेमध्ये आहे, बरोबर? खरं आहे. थँक्यू सो मच डॉक्टर साहेब, थँक्यू. मला खात्री आहे की तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालीत, परंतु अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. सो एक ते प्रेक्षक करतील आपले की ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकतील आणि त्याला तुम्ही, आय होप की तुम्ही त्याला उत्तर द्याल. नक्की. त्याच्याशिवाय तुमचा फोन नंबर जर आपण दिला, यू माईट रिसीव्ह लॉट ऑफ फोन कॉल. हो, ठीक आहे. सांगा नंबर. 9422004466. हे होते डॉक्टर अनिल गांधी, ज्यांनी आपल्याला सांगितलं की पांढरी साखर ही शरीराला प्रचंड अपायकारक आहे. आणि मी माझं सिक्रेट सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून मी साखर खाणं सोडून दिलेलं आहे. त्यामुळं मला असं माहिती आहे, अर्थात मी पुन्हा सांगतो की हे मी माझ्या मर्यादित वयाच्या का विशिष्ट टप्प्यावरती तो घेतलेला कौल आहे की जो मला वाटलं की नाही आता आपण थांबलं पाहिजे, साखर कमी केली पाहिजे. कारण सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला डॉक्टर साहेब खूप वेळेला हे जड जातं असं करणं. मग आम्ही आता मी काय खातो म्हटलं की लोक पुन्हा त्याच्यावरती त्याला फॉलो पण करतील किंवा टीका टिप्पणी करतील. सो आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दिस. पण मला जे म्हणायचं ते अशा वेगळ्या आरोग्यविषयक घडामोडीतनं तुमच्यासमोर मांडत असतो. आणि एक आजीबाई आम्हाला भेटल्या, वय वर्ष अवघ्या 83 वर्षाच्या, ज्याला आम्ही 83 म्हटलं. वयाच्या 62व्या वर्षी त्यांनी योगा करायला सुरुवात केली आणि आज त्या आजीबाई जवळपास 10 किलोमीटरची मॅरेथॉन ह्या स्वतः पळत असतात. त्याही व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला आणि आरोग्यविषयक ह्या सगळ्या प्रश्नांना आम्ही महाराष्ट्राला जागृत करण्याचा जो प्रयत्न करतो आहोत ते कुणाच्याही विरोधामध्ये नाही, केवळ महाराष्ट्राचं हित ज्याच्यात आहे त्याचा तो प्रयत्न आहे. थांबूया आपण इथं. थँक्यू डॉक्टर साहेब. नुसत्या महाराष्ट्राचं नाही, संपूर्ण मानव जातीचं. तुम्ही मला उशिरा भेटलात. थांबूया आपण इथं.